प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाच्या विरोधामधील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। याचिका ऐकून कामकाजाचा वेळ वाया गेल्याचं मत 2024 विधानसभेच्या वेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी घेतला होता आक्षेप। मशिदीवरील भुंग्याचा वाद अजित पवारांच्या दरबारी। किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार असतील। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवार यांची तंबी। किरीट सोमय्या यांनी जाणून बुजून मशिदीमधील भुंग्याचा वाद उकरून काढला। सपा नेते अबू आझमी यांचा आरोप। अजित पवार यांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचं भाष्य। अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना निर्देश। तर मुंबईमध्ये आतापर्यंत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची आयुक्तांची माहिती। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी। दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी, सूत्रांची माहिती। संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी। अक्कलकोटमधील सभेमध्ये विशिष्ट समाजावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संग्राम जगताप ठाम। अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजित पवार यांची बाजी, एक हाती सत्ता कायम। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट। खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन, मात्र ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट। विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप। अध्यक्षांना शान चौकीन आणि चायनीजची चटक लागली आहे, संजय राऊत यांची टीका। मला आज जेवायला बोलावलं नव्हतं, त्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याचा लाभार्थी नाही। चांदीच्या ताटावरील आरोपांवर आशिष शेलार यांचं उत्तर। शिवसेना मंत्र्यांवर स्थानिक पातळीवर विशेष जबाबदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र। हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेची नवी मोहीम। गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार। मराठी लोकांची मतं मागवण्यासाठी मनसेची मोहीम। पुणे मेट्रो 2 रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी विस्ताराला 3626 कोटींचा निधी मंजूर। फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार। मार्ग 4 वर्षात पूर्ण केला जाणार अशीही माहिती। देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला 50 वर्ष पूर्ण। आणीबाणीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली। नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतातही हुकुमशाही असती। फडणवीसांचा वृत्तपत्रामध्ये विशेष लेख। आणीबाणीमध्ये माझ्या वडिलांना अटक झाली होती। इंदिरा गांधी यांनी अटक केली एवढंच समजत होतं। लहान वयामध्ये वडिलांपासून दूर राहावं लागलं, त्यामुळे मनामधून चीड होती, फडणवीसांनी सांगितली कटू आठवण। 2026 पासून 10वीच्या सीबीएसई बोर्डाची 2 वेळा परीक्षा होणार। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये परीक्षा पार पडणार। पहिला टप्पा अनिवार्य तर दुसरा टप्पा पर्यायी असेल। यातले जास्त गुण अंतिम निकालामध्ये ग्राह्य धरणार।